आज आमची सगळी गडबड आहे इथे ऋषीपंचमीची। इथे सगळ्या बायकांनी रानातून आणलेल्या रानभाज्या साफ करायला घेतल्या, ज्याची आम्ही एक छान भाजी बनवणार, ज्याच्यामध्ये ना कांदा, लसूण, हळद, तिखट काहीच नाही, आणि गरम गरम भाताबरोबर उपवास सोडला। पूजेसाठी मी इथे महादेवाचं शिवलिंग तयार करते, आणि मग ते सगळं झालं, सगळं आवरून आम्ही बायका निघालो नदीवर आंघोळीला। गणपती बाप्पाच्या गाण्यावर सगळ्यांनी छानपैकी फेर धरला, आणि नंतर आम्ही गेलो आंघोळीला। ज्या काही औषधी वनस्पती असतात त्याची केलेली पुरचुंडी सगळ्यांनी तोंडात धरून डोक्यावर पाणी घेतलं। सगळ्यांनी पाण्यामध्ये धमाल मस्ती केली, तिथे पूजा केली। नंतर आम्ही घरचा रस्ता धरला। डोक्यावर पदर होता, कारण की आजच्या दिवशी पूजा केल्यानंतर उपवास सोडेपर्यंत पुरुषांचा चेहरा बघायचा नाही। घरी येऊन सगळ्यांनी बाप्पाला नमस्कार केला, नैवेद्य दाखवला, छानपैकी भात, दही, भाजी, चटणी सगळ्यांनी मस्तपैकी हसत गप्पा मारत उपवास सोडला। आणि असा आजचा आमचा ऋषीचा दिवस छान गेला।